ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एकीकडे मंदिरं खुली करण्यासाठी भाजपनं आंदोलन केलेलं आहे, घंटानाद आंदोलन सुद्धा झालं, पण दुसरीकडे विद्या मंदिरं सुरू करायला विरोध आहे। त्यामुळे मंदिरांसाठी आग्रही असलेली भाजपची आध्यात्मिक आघाडी ज्ञानमंदिर तिला उघडी व्हावीत असं वाटत नाहीये का, असा सवाल उपस्थित होतोय। मंदिरे उघडा। आम्ही 2 आंदोलनं केली, मुख्यमंत्र्यांना 2 वेळेला पत्र लिहिली की भेटीची वेळ द्या, पण मुख्यमंत्री साधू संतांना भेटायला सुद्धा तयार नाही आहेत। इतके संवेदनाहीन मुख्यमंत्री आहेत। 1 तारखेपर्यंत राज्यात मंदिरं उघडी करण्याचे आदेश आपण राज्य सरकारला द्या, अन्यथा या समाजात इतका प्रचंड उद्रेक आहे की 1 तारखेनंतर मंदिराची ताळं तुटताना तुम्हाला दिसतात। पण ज्ञान मंदिरे नको। जोपर्यंत विद्यार्थ्याच्या आणि शिक्षकाच्या शरीरामध्ये वॅक्सिन कोरोनाची जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे शाळेमध्ये शिक्षक शिक्षकेतर आणि विद्यार्थ्यांना बोलवायचं नाही, असा तातडीने त्या शासन निर्णयामध्ये शासनाने दुरुस्ती करावी। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीला मंदिरं सुरू करायची, पण भाजपच्याच शिक्षक आघाडीला विद्या मंदिरं बंद ठेवायची। कोरोनाच्या काळात राज्य सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरं खुली केली नाही, पण दुसरीकडे राज्य सरकारनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 50% उपस्थिती बंधनकारक केली आणि लगेच भाजपच्या शिक्षक आघाडीनं त्याला विरोध दर्शवला। जोपर्यंत कोरोनावरची लस येत नाही तोवर शिक्षकांना शाळेतच बोलवू नका असा सल्लाही दिला। ऑनलाईन शिक्षण जर सुरू आहे तर दुसऱ्या प्रकारे शिक्षकांना शाळेमध्ये 50% उपस्थिती लावण्याचं प्रयोजन काय आहे हेच त्या GR मध्ये स्पष्ट नाही आहे। या 50% उपस्थितीमुळे जे ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते आहे त्यापासून विद्यार्थी वंचित राहणार आहे। ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण थांबू नये म्हणून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 50% हजेरी सक्तीची करण्यात आली आहे। शाळेत आल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक आहे। शाळेच्या उपकरणांचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे। मास्कचा वापर आणि हात धुण्याच्या सूचनाही शिक्षकांना दिल्या आहेत। बाहेरून येणाऱ्या शिक्षकांनी वैयक्तिक वाहन वापरण्याची सूचनाही केली। शासनाचं शाळा सुरू करण्याविषयी ध्येय धोरण तयार असेल अशा बिकट परिस्थितीमध्ये प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकाला लस कंपल्सरी दिल्याशिवाय शाळेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना बोलवू नये। ऑनलाईन शिक्षण चालू असताना जर विद्यार्थी या ठिकाणी शाळेत येणार नसतील तर शिक्षकांना शाळेत बोलावून काय करणार आहेत, आणि त्यातूनही महिला शिक्षकांना नक्कीच याचा त्रास होईल। आणि म्हणून मी शासनाला विनंती करते की या GR बाबत त्यांनी नक्की पुनर्विचार करावा व हा GR रद्द करावा। 7 महिन्यांपासून शाळा बंद आहे। 10वी 12वी आणि पदवीच्या परीक्षांचा बट्ट्या बोळ झालाय। मराठा आरक्षणामुळे 11वीच्या प्रवेशाचा प्रश्नही रखडलाय। अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। लस कधी येईल याचाही पत्ता नाहीये। त्यामुळे लशीवर अवलंबून राहण्यापेक्षा आता शिक्षकांनीही कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे, कारण प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।